माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासन या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. आज दिनांक 23 एप्रिल 2026. आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं गायींचं मार्केट आलेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या लाईव्ह स्वरूपात किमती पाहण्यासाठी. मित्रांनो, आज आपण प्रथम दर्शनी पाहणी केली असता मागच्या बाजाराच्या तुलनेत थोड्या मोठ्या प्रमाणात गाया आज आपल्याला आलेफाटा गाई बाजारामध्ये आलेल्या पाहायला भेटत आहे. या बाजारामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव, व्यापारी बांधव गाया खरेदी विक्रीसाठी आणत असतात. आपण पाहणार आहोत गायांच्या लाईव्ह स्वरूपात दिला आहोत. मित्रांनो, एक विनंती, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा. एक विनंती, बाजारभावाची अचूक माहिती गायांच्या समजण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चला तर जाऊया आलेफाटा गाई बाजारामध्ये गायांचे लाईव्ह स्वरूपात दिला पाहण्यासाठी. एचएफ जातीची गाई आहे, बबलू शेठ कोराडे प्रसिद्ध व्यापारी. आपण दरवेळेस यांचे व्हिडिओ टाकत असतो, दाखवत असतो. चांगल्या प्रतीच्या गाय यांच्याकडे असतात. एचएफ जातीची गाय आहे. या गायीची माहिती घेऊया आपण. हो बबलू शेठ, एचएफ जातीची गाय आहे ना? किती टाइम आहे खाली व्हायला? 15. कितव्यांदा आहे? की दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे का? काय किंमत सांगितली तिची सांगा 85. या गायीची? मागच्या हाताला किती दूध दिलं या गायीने? तिने 17-18 लिटर. 17-18 लिटर. यावेळेस बबलू शेठ किती दूध देईन ती? या 20 लिटर 20. द्यायचे किती? द्यायची तिथे ना 75,000 रुपये. 75. कितीपर्यंत मागणी झाली बबलू शेठ? तिची 65-70,000. 65-70 पर्यंत मागणी झाली. ही गाई आहे. हे बिन 65-70 पर्यंत मागणी झाली. आणि दुसरी गाई आहे इकडे आण रे. ही एक मोठी गाई आहे. दुसरी पाहू शकता. किती जाती? जुळलेली का? ही पण मोठी गाई आहे. तिची पण माहिती. ही बबलू शेट्टी यांचीच गाई आहे. हो बबलू शेट्टी, या गायीची किती सांगितली? दाखवली गाई तिची एकदा आहे सांगायला. एकदा. कितव्यांदा आहे? तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा आहे. किती टाईम आहे हिला? तिला 15-20 दिवस नाही. 15-20 दिवस टाईम आहे. बकरीचं मोठीकडे बरोबर. तिसऱ्यांदा आहे ना? मागच्या हाताला किती दूध दिलं असेल? तिचं 17-18 25 लिटर पिळलेली आहे. 25. या हाताला किती दिल? या त्याला दिन 26-27. 26-27. फायनल किती वहिनीची? फायनल तिला वर शेंडी फुटून आलेली. हा, 1 लाखाच्या वर. बबलू शेठ, तुमचा नाव आणि नंबर सांगा. नाव आणि नंबर सांगा. हा, बबलू कोराडे 97 30 37 47 90. सेट 97 30 37 47 90. दुसरं आहे 72 19 65 08 19. आज बबलू शेठ किती गाय आणल्या होत्या तुम्ही? किती गाय विक्रीला होत्या आज? आज 15 गाय होते. आज गिराईक कसं काय? शांत आहे आज. शांत आहे का? किती गाया संपल्या? गाय आपल्या आता 5-6 बाकी आहे. 6 बाकी. 6-7 विकल्या. हे एक चांगले व्यापारी. आपण दरवेळेस यांचे व्हिडिओ टाकत असतो. कोणाला गाय घ्यायची असेल तर संपर्क करा. मोबाईल नंबर आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. या 40-50 किलोमीटर 60 किलोमीटरच्या परिसरात कोणाला गाय विक्री करायची असेल, घ्यायची असेल तर यांच्याबरोबर अवश्य संपर्क करा. एक चांगले व्यापारी आहे, तरुण व्यापारी आहे. शेतकरी बांधवांची गाई आहे, जर्सी आहे. आपण गाई पहिली पाहून घेऊया, मग माहिती घेऊया. मामा आपल्यावाली ना गाई? कितव्यांदा आहे खाली व्हायला? 15 दिवसाच्या पुढे. 15 दिवसाच्या पुढं. कितव्यांदा आहे? 4. मागच्या याताला किती दूध दिलं आहे गाईने? 14 लिटर. प्युअर जर्सी ना? हाय आज नाही. हां हां. 14 लिटर दूध दिलं आहे. यावेळेस किती दिन अंदाजे? तेवढंच. काय किंमत सांगितली गाईची? 40,000. 40,000. कितीपर्यंत मागणी झाली मामा? 25,000च्या 26,000च्या पुढे माहिती. 25-26च्या पुढं नाही मागितली. अजून किती गाय आहे घरी? घरी एक एकाचे. तुम्ही कुठले? वाडा खेड. तुमचं नाव आणि नंबर सांगा. बबन गंगाराम बबन गंगाराम पिंगट. मोबाईल नंबर? 96 89 65 44 03. 96 89 65 44 03. 4403. ओके. हे शेतकरी बांधवाची गाई आहे, चांगली गाई आहे. कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा. हे खेडचे वाड्याचे शेतकरी आहे, घरगुती गाई आहे.
ही पाहू शकता आपण शेतकरी बांधवांची गाई आहे. बाबा पुढं वा. मामा आपल्यावर का गाई कोणती एच एफ आहे का प्युअर का? किती टाईम आहे खाली व्हायला? 10-12 दिवस. किती वेंदा आहे गाई? तिसऱ्यांदा आहे. मागच्या हाताला किती दूध दिलं? 17-18 पिळून. काय किंमत सांगितली मामा या गाईची? 60,000. कितीपर्यंत मागणी झाली? 45-46 पर्यंत मागणी झाली का? फायनल किती द्यायची मामा ही गाय? 55 पर्यंत. तुमचं नाव नंबर सांगा. रामदास महादू बोलो. कुठले तुम्ही? वाटकळ जुन्नरच्या वर. मोबाईल नंबर सांगा ना. 96 044 34 869. घरी किती काय आहे मामा? अजून 6-7 आहे. 6-7 जो टोटल. ओके. मोबाईल नंबर घेतला आहे. चांगली गाई आहे, शेतकरी बांधवांची गाई घरगुती. कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा. तयार गाई आहे चांगली. ही देखील शेतकरी बांधवांची गाई आहे, चांगली गाई आहे. आपण पहिली गाई पाहून घेऊ मग मुला थांबावर. सॉरी थोडं पुढं हो मामा. हो मामा आपल्याला गाई का? कोणती आहे? जर्सी का? एचएफ जर्सी. किती वेंदा खाली व्हायला? तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. मागच्या हाताला किती दूध दिलं? 22 लिटर दूध दिलंय. किती टाईम आहे खाली व्हायला? 15-20 दिवस टाईम आहे. काय किंमत सांगितली हिची? 75,000 रुपये सांगितली. कितीपर्यंत मागणी झाली? 50-55. आज गिराईक कसं काय मार्केटमध्ये? थंड आहे ना. 50-55 पर्यंत मागतात ते. तुम्ही कुठले? मडपारगाव इकडले. तुमचा मोबाईल नंबर आणि नाव सांगा. 9373 009813. शेतकरी गाई ना. आणि नाव काय? अतुल चक्री. ओके. ही शेतकरी बांधवांची गाई आहे चांगली. कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा. घरगुती गाई आहे. शेतकरी बांधवांची गाई आहे. हो दादा आपल्यावाली ना गाई? किती वेंदा खाली व्हायला? दुसऱ्यांदा. काय किंमत सांगितली गायची? 57. कितीपर्यंत मागणी झाली? 53. किती लिटर दूध दिले मागच्या हाताला? 15-16 मोजून. यावेळेस किती दिन अंदाजे? 17-18 लिटरपर्यंत दिन. तुम्ही कुठले? पारनेरचे. तुमचं नाव आणि नंबर सांगा ना. बाळू खरात. नंबर 84-59-24-87. पारनेरचे शेतकरी. अजून किती काय आहे घरी? काय चाऱ्याची काय अडचण यावेळेस? साऱ्याचीच अडचण आहे म्हणून चाऱ्याची अडचणीमुळं विकायला लागले काय? ठीक आहे. दुसऱ्यांदा गाई पहिला रोगायचं 30 रोग. आपण पहिली गाई पाहून घेऊया. एचएफ जातीची गाई आहे ही, एकदम प्युअर. आपण पाहू शकता गाई हाडात मोठी गाई आहे. दुसऱ्यांदा आहे खाली व्हायला. गाई पाहूया, खूप मोठी गाई आहे. प्युअर एचएफ जातीची गाई आहे. हो भाऊ आपल्यावाली गाई का?
आपली गाय प्युअर एच एफ आहे ना? प्युअर याच्या मध्ये गाई आहे. दुसऱ्यांदा का? दुसऱ्यांदा गाई आहे. साई जाती गाई आहे. साई दाती. हो पहिला रो गाईचं 28 लिटर दूध काढलेलं आहे. 28 लिटर मोजून दूध काढले. हो मोजून दूध टाइम काढलेलं किती आहे. खाली व्हायला? गाईला 27 तारीख गायची 9 महिने पूर्ण व्हायला. 27 तारीख आहे. गायचं स्ट्रक्चर क्वालिटी बघायची गायची. हो शेतकऱ्याने फक्त हे लहान मोठे बारकाल्या गाय पाळण्यात काही मजा नाही. अशी मोठे ना 2च गाय पाळायच्या. हो बरोबर. 2च गाय पाळल्या गायचं 30-35 लिटर दूध काढायचं. 15-16 लिटर दूध काढून शेतकऱ्याचं काय होणार नाही. 15 लिटर वाल्या गायलाच तेवढं खायला घालावं लागतं आणि यालाच तेवढंच खायला घालतो. बरोबर. बोला व्यवहार चालू आहे. व्यवहार गाईचा व्यवहार लाईव्ह व्यवहार. गाईची स्ट्रक्चर क्वालिटी बघ मामा. हा, तुझ्या डोक्याच्या वर गाई आहे. उभं राहा गाईपाशी. गाईपाशी उभं राहा. तुझ्या डोक्याच्या वर गाई आहे. हो काय गाईचं मामा वर- कितीपर्यंत माहिती गाई? 65,000 रुपये 65. आणि त्यांचं काय म्हणणं आहे? 1,20,000 रुपये 1 लाख म्हणजे डबल किंमत सांगते. काय फायनल कितीला होईल? गाईची मागणी झाली महाराज 1,05,000 रुपये. 5,000ला. 1,05,000ला. 1,05,000 मामा 65 म्हणता येईल. मागू द्या ना काही शेतकरी ठीक आहे. त्याची त्याची अपेक्षा हा. आहे. मागू द्या. फायनल मामाला कितीला द्यायची गाई? मामांनी बोलावून आम्ही द्यावं. मामा हे पीटीला गाय मागून 1,05,000 गाय मागतात ते. हो तुमचं नाव आणि नंबर सांगा. माझं नाव सिकंदर शेख. सिकंदर शेख. हो मोबाईल नंबर 705888 8183. 70 58 88 81 83. हो. राहणार 14 नंबर. राहणार 14 नंबर. हे आपले मित्र आहेत. चांगला व्यापारी आहे. चांगल्या प्रतीच्या गाय यांच्याकडे असतात. कोणाला गाय घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. अतिशय चांगली गाय आहे. त्यांचं म्हणणं 1,05,000 रुपयेपर्यंत या गायीची मागणी झाली. थोडी किंमत इकडे तिकडे करून 1,20,000 सांगतायत. पण इकडे तिकडे थोडी किंमत करून ते ही गाय देणार आहेत. कोणाला घ्यायची असेल शेतकरी बांधवांना तर अवश्य संपर्क करा. बोली ही व्यापारी बांधवांची गाय आहे. नंबर बिंबर व्यवस्थित. एच एफ जातीची गाय आहे. 1 महिन्याची विलेली गाय आहे बरं का. कितव्यांदा आहे? आता दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा गाय आहे. चांगली गाय आहे. क्वालिटी गाय आहे. एच एफ जातीची आहे. आपण याची माहिती घेणार आहोत. पहिले व्हिडिओ काढून घेऊया. गाय व्यवस्थित दाखवूया. हो दादा आपल्यावाली गाय आहे ना? नमस्कार. नमस्कार. आपल्यावाली गाय आहे ना? हो आपल्याला प्युअर एच एफ जातीची. प्युअर ब्रीडची एच ब्रीडची एच एफ आहे. दुसऱ्यांदा खाली झाली. दुसऱ्यांदा खाली झालेली. आता 15-16 लिटर दूध आहे. एका महिन्याची वेळ एका महिन्याची विलेली आहे. 15-16 लिटर दूध देते मोजून. तयार आहे. हा. तयार गाई आहे. काय किंमत काय सांगितली? सांगाय 65,000 आहे. 65,000. हो. दादा मागणी कितीपर्यंत झाली आज? आता मागत आहेत गाई 2 कमी 3 कमी 50ला मागत आहेत. 50 पर्यंत मागतात. 50ला मागत. गाई फायनल कितीला द्यायची? आलं चॅनलच्या माध्यमातून गिराईक तर देऊ 60,000 देऊन टाकू. 60,000 पर्यंत हो, द्यायची. देऊन टाकू. तुमचं नाव आणि नंबर सांगा. नाव बालम पठाण पिंपळगाव खडकी हां. आणि नंबर 73 50 62 73 73 50 62 73 76. 73 76. हे व्यापारी बांधव चांगले गाय यांच्याकडे देखील असतात. सातत्याने आळीफाटा गाय बाजारात गायांचा व्यापार करताना दिसतात आपल्याला. हे यांना कोणाला गाय घ्यायची असेल तर आपण मोबाईल नंबर घेतलाय. चांगल्या प्रतीची गाय आहे. घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. किती जाते रे भाऊ? 2 दाते का? किती टाइम आहे? 8 दिवस खाली. पहिल्यांदा आहे ना? पहिल्यांदाच आहे ना? पहिला रू कालवडी. हे पाहू शकता आपण. चांगली गाई आहे. व्यापारी बांधवांची गाई आहे. पहिला रू आहे. मामा काय ओळखू राहिला माफ कारवड. अरे अर्धी कारण राहिलेली नाही. हे जाऊ दे मामा नाही तिथं. जाऊ दे आपलं जाऊ दे. बाबा ने 2 तास बच्चे आहेत. व्यवहार चाललेला आहे. हे दादा काय किंमत सांगितली गायची? 25 सांगायला 80. 80. कितीपर्यंत मागतात बाबा? बाबा 60ला मागतात. 60ला मागतात. द्या थोडं कमी जास्त करून. देऊ ना कमी सरत देऊ ना. बाबा कितीपर्यंत मागितली? हो 60ला. 60ला ना? चांगली गाई. दादा मोबाईल नंबर सांग तुझा. सिकंदर भाऊ तुझा नंबर सांग. मोबाईल नंबर नाव नंबर सांग. 20 62 25 62 70 20 62 25 62. 62 25 62. कुठला गाव? 14 नंबर कांदळी. 14 नंबर जुन्नर जिल्हा पुणे. हे आपले जवळचे जे प्रसिद्ध व्यापारी आहे. चांगलं तरुण तडफदार व्यापारी आहे. 80,000 म्हणतंय. कमी जास्त करून ही गाई द्यायची. मोबाईल नंबर घेतलेला आहे. कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क करा.
आपण पाहू शकता ही गाय खरेदी केलेली आहे शेतकरी बांधवांनी. गाय पहिली पाहून घेऊया. हो सावंत साहेब, आपण गाय घेतली नाही, कितव्यांदा आहे? दुसऱ्यांदा खाली व्हायला. जर्सी ना? किती हजाराला घेतली गाय? 40,000ला. मागच्या हाताला किती दूध दिले गायनी? 17-18 लिटर दूध दिले. 40,000ला खरेदी केली. आणि अजून एक गाय घेतली का? ती कितीला घेतली? 35ला घेतली. 2 गाय खरेदी केल्या. तुम्ही याचे आपले कारखाना पाट्यावरचे एक शिरोलीचे प्रसिद्ध असे हे गॅरेज यांचं याला कारखान्या पाट्यावर आमचे मित्र आहे गाय खरेदी केली. आपण पुन्हा एकदा पाहू. 40,000ला गाय घेतली. एकदम चांगली गाय आहे.